आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाहेर आली. अहो काय ऐकतोय आम्ही? गावाचा नाक कापून आली ही मुलगी. हे दिवेलावाला गेली होती. बापाविना पोरगी शेवटी वायाच गेली म्हणायची की. आणि आम्ही बघा इथे तिचं कौतुक करतोय की आमच्या गावची पोरगी मुंबईत जाऊन नाव मोठं करून आली आणि ती शहरात जाऊन शेण खाऊन आली. काहीतरी या स्वानंदीला ना पुढं पुढं करायची सवयच आहे बघा. हो हिच्यामुळेच कार्तिकीचं लग्न मोडणार होतं माहितीये का. आता दार लावून कशा लपून बसल्यात बघा तरी. अहो पण बहिणी तिच्या पोटात कोणाचं पाप आहे हे तरी माहिती आहे काय? मला काय माहित. अहो कोणाचं काय म्हणताय? ते मुंबईत ना 2 पोरं आली नव्हती का? त्यांचंच असणार. काय काय बोलून गेली ती गिरिजा? खरं आहे हे? अगं बहिणीचं लगीन आहे तुझ्या. लग्नात ही अशी बातमी कळल्यावर लोक काय करतील आपलं? अख्खं गाव जमलंय मांडवत आणि लोकांना बाहेर कळलं मी. मला तर काय करावं काय मी कळना झालंय. नाही नाही आई, माझंच नशीब फुटकय. मला माहित होतं जर का माझ्या लग्नात विघ्न येणार असेल ना तर ते या स्वानंदीमुळेच येईल म्हणून. बोल की ग स्वानंदी, माझं लग्न झालेलं नको होतं का तुला? हा बोल ना. अगं तायडे काय बोलतीये तू? आणि जरा हळू बोल की, बाहेर लोक उभे आहेत आपल्या दारात. आई कोणाची शपथ घेऊन सांगू? अगं खरं सांगते, मी असं काही बी केलं नाही. त्या गिरिजाताईचा ना काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी आणि प्रेग्नेंट. सरपंच काय कॉल कशाला केला आता? हो चिडताय कशाला? ऐकून तर घ्या ना. माझं जरा काम होतं तुमच्याकडे. म्हणजे जे विचारतो ते नीट आठवून सांगा बरं. ते जे पार्टीतले फोटो होते तुमच्याकडे ते जाळून टाकले ना? नाही म्हणजे आता काही पुरावा बिरावा उरला नाही ना? ते फोटोचं काय आता मध्ये? सांगा तर, सहजच विचारतो. एवढं तर उत्तर द्या ना. गेलेत. स्वानंदे लई हिरोईन बनून फिरत होती ना. आता बघतो तुला कोण वाचवते ते. मित्र आहेत म्हणे मित्र. असले कसले मित्र? पर घरदार सोडून मुंबईवरनं लग्नात राबायला आले. मला शंका आली होती. मी म्हणलं असतील मित्र. हे बघा असले मित्र. अहो काहीतरी बोलू नका. आणि कशावरून त्या मुलांचा ह्यामध्ये हात असेल? अहो चांगल्या घरातली पोरं आहेत ती. आणि आपली स्वानंदी आहे ना असं काही बी करणार नाही. ऐका माझं. ओ वहिनी कशाला दटावताय आम्हाला? आता दिसतात का होती पोरं? हळदीपर्यंत चांगली उड्या मारत होती. आता दिसत नाही. मला तेव्हा शंका आली होती की काहीतरी आहे गडबड. त्या मुलांचाच हात आहे याच्यात. मी सांगते बघा तुम्हाला. होती पोरं त्यांना कसली आली अब्रू. हा या मायले की ना दोघींना कळायला नको का? तरण्या काट्या पोरीला शहरात पाठवायचं कशाला मी म्हणते. आता पाहुण्यांची आली ना पंचायत. आधीच्या घरातल्या मुलीने गावचं नाव खराब केलंय. असल्या मुलीशी कोण सोयरीक जुळवणार? काय हो वहिनी? एकदम बरोबर बोलताय. होय 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 एकदम बरोबर. बदनाम करून ठेवलंय. चर्चा मंडळ नुसती टिव 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 लावलीये. कवापासून बघतोय चाव 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 चाव. कोणी मुद्द्याला हातच घालं ना? याच्या पुढेच येई ना. आत्ताच्या आता हे दार तोडा, माई लेकीला बाहेर काढा आणि त्यांना बोलतं करा. तोड रे दार.
पुढे पुढे काय नुसता बोईला बाहेर का? आई चल काय झालंय ते बघू. का खाऊन नाही आला का? मार मला नाही का उभा तिथं. तू बहीण नाही, वैरी आहेस तू, वैरी. आता काय विचार करतील माझ्या सासरचे? हा? आणि सासरे गेल्यावर त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना काय तोंड दाखवू मी? आमची अब्रू आहे ना, पार मातीत मिळवून ठेवलीस तू. माझ्या लग्नात पार कोळसा उडलायस तू. कोळसा उडलाय? मी कोळसा उडलाय? अगं आई काय बोलतेय ही? ताईडे अगं काय बोलतेय तू? जरा तरी विचार कर की बोलताना. विचार? कसला विचार करू ग? कसला विचार करू? सांग ना, काय विचार करू? लोक जमले, त्यांची टाळकी फिरून त्यांनी आपल्या अंगावर हात उचलले आधी त्यांना शांत करायला पाहिजे. तुम्ही दोघी एकमेकींच्या झिंजानंतर उठता बाई. शांत बसा. ताईडे ताईडे अगं ऐक की माझं. तुम्ही तुझे आधीच थांबा. का? त्यांना का आत्ता मला सांगताय? चार चौघात सगळ्या गावची इज्जत काढली ना. आत्ता उत्तरही सगळ्या गावासमोर द्यायला पाहिजे. बरोबर आहे. काय हो, बाकी सगळी अक्कल आहे ना तिला? मग दिवस राहणं म्हणजे काय हे माहितीच असणार तिला. हो, ही पोरगी शहरातून गावात आली ती पोट वाढवून. याचा न्याय निवाडा झालाच पाहिजे. हा, उद्या गावातून बाहेर जाणाऱ्या मुलींचा प्रश्न आहे हा. ए स्वानंदी, अगं कोणाचं पाप आणलंय ते तरी सांग एकदा. स्वानंदी, तोंड काळा करून पोट वाढवून हे वाईट संस्कार द्यायला आमच्या इकडे गावात आलीस का ग तू? हा, निघ या गावातून. बरोबर बोलताय तुम्ही. काढलंच पाहिजे हिला गावातून. अरे बोला बोला, काहीतरी तर बोला. शांत व्हा तुम्ही, समजे आधी शांत व्हा. माझं ऐकून तर घ्या, पाया पडते मी तुमच्या. अहो मी आहे तिची. जर खरंच असं काय असतं तर मला कळलं नसतं का? माझ्या नजरेतून सुटली असती काही गोष्ट, पण तसं काही नाहीये. अहो ते पोरीला, त्या गिरिजाला नक्की काहीतरी गैरसमज झालेला आहे. माझी स्वानंदी असं करणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. आणि आता आपण इथं कार्तिकीच्या लग्नासाठी एकत्र जमलोय आणि हे शुभ कार्य असं अर्धवट राहतं कामा नये. हे बघा, आता समते विधी तसे मी पार पडलेच आहे. मी काय म्हणते, आपण आधी उरलेले विधी पार पाडूया आणि मग त्याच्यानंतर बोलूया की निवांत. मी नाही कुठं म्हटलंय, पण आधी एवढं लग्न उरकून जाऊ दे. बाई, जा बाई बापू, मी माफी मागते तुमची. अहो स्वानंदीला फक्त चक्कर आली होती. आपण उगीच विधी थांबवले.
तसं बी आता मंगलाष्टका झाल्या, हार घालायचे तेवढे बाकी आहेत, तेवढं करून घेऊ. हा चला. आई तुला काय वाटतं, या मुलीशी लग्न करायचंय का आता? हो हो, असं काय करताय? लग्न झालंय आपलं, फक्त हारच घालायचा बाकी होता. डोक्यावर अक्षता पडल्यात. आई तिच्या लहान बहिणीची हे चाळे आहेत, तर ही काय काय चाळे करत असेल आपल्याला काय माहित. पण लग्न करून हिला घरी नेलं तर उगाच आपल्यावर उद्या पश्चातापाची वेळ नको यायला. नाही, मला खूप टेन्शन आलंय. मला ह्या मुलीशी लग्न करायचं नाहीये. या मुलीशी लग्न करायची काही एक गरज नाहीये. सोन्यासारखा मुलगा आहे माझा, दुबईत नोकरी करतो, चांगलं कमावतो. तुमच्यावर उपकार म्हणून त्याने लग्न करायला तयार झाला. आणि तुमच्या मुलीने ही थेरं करून दाखवली. मुंबईत कमवायला गेली होतीस ना ग तू, आणि हे असं केलंस. आणि तुमची ही मुलगी काय काय करत असेल हे तुम्हाला माहिती सुद्धा नसेल. या मुलीशी लग्न करायची गरज नाही. हे लग्न मोडलं. हो, असं काय करताय? असं नका बोलू. हवं तर मी माफी मागते, पण मी असं काही केलं नाहीये. हे लग्न मोडलं. या मुलीशी लग्न करायची काही एक गरज नाहीये. तू माझी सून होण्याच्या लायकीची नाहीयेस. चल रे. आई, असं नका करू. नाही, थांबा. थांबा. मला सांगा, यात माझा काय दोष आहे? तिनं कुठे तोंड काळ केलं मला काय माहित. पण हवं तर ना, मी आयुष्यभर माझ्या बहिणीचं तोंडही नाही बघणार. पण मला तर सोडून जाऊ नको. तुम्ही जर मला टाकलं ना, तर माझं आयुष्य बरबाद होईल. मी तुमची खूप चांगली बायको बनेन. तुम्हाला आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी भासू देणार नाही. मी पाया पडते हो तुमच्या. हे लग्न मोडू नका. मी पाया पडते तुमच्या. तू थांबतोस काय? हिच्या बहिणीने तोंड काळं केलं आणि आता हिच्यामुळे आपल्या भावकीत आपलेच छेतू होणार आहे. मला जर यांचे धंदे आधी माहिती असले असते ना, मी लग्नाला तयारच झाले नसते. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झालीये. काही पुळका यायला नकोय तुला हिचा. पडली आहे ती, मेली नाही आहे. चालतो. मला सोडून नका जाऊ. पाया पडते हो तुमच्या. आई आई आई, अगं काहीतरी बोल ग. अगं अशी नको ना बसू. आई अगं बोल की काहीतरी. अगं बोल की काय. आई चांगला आवरून बिवरून आलो होतो की लग्नाला जाऊया, इथे तर मेला नुसता तमाशाच झाला. शी.
या स्वानंदीला एक लाज नाही. आणि आता या आई आणि बहिणीला कोण बघणार? चला आता निघूया. तुम्ही काय इथे उभे राहिला? चला. वा, खूप छान. खरंच खूप छान. म्हणजे गावकरी असावेत तर तुमच्यासारखे. काय मावशी, विसरलीस का ग सगळं? लहानपणी तुझा मुलगा दुसऱ्याच्या झाडावर कैऱ्या तोडायला जायचा. किती बी रागवलं, किती बी मारलं, किती बी शिक्षा केली, तरी बी ऐकायचं नाही. मग तू मला बोलवलं, मी त्याला समजवलं आणि त्याने लगेच ऐकलं. तूच म्हणायचीस ना ग, या अख्ख्या गावात स्वानंदी सारखी मुलगी नाहीये. मग आता काय झालं? का गप्प बसलीस? काकी, तुला तर मी तुझ्या स्वतःच्या मुलीसारखी होते ना. काहीही झालं की माझ्या स्वानंदीला बोलाव, माझ्या स्वानंदीला बोलाव. माझी स्वानंदी अशी, माझी स्वानंदी तशी. कौतुक करता करता तुझी जीभ काही थकायची नाही अगं. आता काय झालं? का गप्प बसलीस? काका, तुम्ही काय बोलला होता तुम्ही? देसाई वहिनीनं त्यांची तिन्ही पोरं लई हिमतीनं सांभाळली, चांगले संस्कार केले त्यांच्यावर, असंच म्हणाला होतात ना. मग आता काय झालं? का गप्प बसलाय तुम्ही सगळे? का गप्प बसलाय? का कोणी बोलत नाहीये? अचानक या स्वानंदीनं तिचं तोंड काळं केलं आणि तुमची आबरू घालवली. आमची परिस्थिती कधीच बरी नव्हती. देवी आईची शपथ घेऊन सांगते, हा, या स्वानंदीनं कधी कुणाचा 1 रुपया बी खाल्ला नाही. आम्ही तिघी मायले की मशीनवर बसायचो, कष्ट करायचो, पैसे जोडायचो, पण कधी बी कुणा पुढं भीक मागितली नाही. गावात ज्याला मदत लागली ना, त्यांच्या मदतीला ही स्वानंदी उभी नाही राहिली ना, तर विषयच नाही. असं कधी झालंय का हो? ज्या स्वानंदीला तुम्ही आपली मुलगी म्हणायचा, आपली बहीण म्हणायचा, आज तिची विचारपूस न करता सगळी शहानशा करून वाईट साईड बोलून मोकळे झालात. का तर मी मुंबईला गेली. हो काका, मी मुंबईला गेले खरी, पण मुंबईचीच नाही राहिले हो. माझी संस्कृती, माझ्या मर्यादा, माझी परिस्थिती, सगळ्या गोष्टीची जाणीव आहे मला. माझ्या ताईडीच्या लग्नासाठी मी जीवाचं रान केलं. लेक्चर लई तो आभाड नको झालो. तोंड वर करून आम्हा सगळ्यांना प्रश्न विचारतीस वय.
मग गावच्या वतीनं मी बी तुला एक प्रश्न विचारतो. मुंबईत फॅक्टरीत काम करणारी एक साधी काम करतो, एवढं धुमधडाक्यात लगीन करायला, माझं कर्ज फेडायला एवढा पैसा आला कुठून ग? लगीन म्हटलं की खर्च पाहून भल्याभल्यांची डोळी पांढरी होती. तू तर हसत हसत कार्य काढलं. एवढा हा पैसा आला कुठून? सांग की. हा? सरपंच, हे तुम्ही जे काही बी बोलताय ना त्यातलं मला काही बी कळत नाही. एवढी मूर्ख तुम्ही नाहीच नाही. आणि तुम्हाला काय वाटतं हो, मुलींची आबरू काही स्वस्त येते का? एक गोष्ट खरं खरं सांगा सरपंच, मी तुमच्याशी लगीन केलं नाही म्हणून तर तुम्ही सूड घ्यायला नाही ना निघाला. पण देवी आईची शपथ घेऊन सांगते हा सरपंच, ही स्वानंदी पवित्र होती, पवित्र आहे आणि पवित्रच राहणार. माझ्या आईच्या शब्दापुढं मी कधी बी जायची नाही. ठीक आहे चल, तुला लय कॉन्फिडन्स आहे ना. गावच्या वतीनं तुला एक चान्स दिला. तुझ्या पोटात कुणाचं पाप वाढतंय की नाही वाढत याचा फैसला डॉक्टरच करतील.